मुंडवा जमीन खरेदीच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल असलेल्या दिग्विजय पाटीलनं पुणे सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज आता मागे घेतलाय। अर्ज मागे घेण्याचं कारण अद्यापही स्पष्ट नाहीये। मात्र दिग्विजय पाटील उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करू शकतो असं देखील म्हटलं जात आहे। मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये पुणे पोलीस दिग्विजय पाटीलला अटक करणार का हा देखील प्रश्न आहे। मंदार गोंजारी आपल्याला याविषयीचे अपडेट्स देत आहेत। मंदार, या प्रकरणात शीतल तेजवानी आधीच अटक आहे आणि शीतल तेजवानींनी तिच्या वकिलांच्या मार्फत पुणे पोलिसांवरतीच उलट गंभीर आरोप केलेले आहेत। न्यायालयामध्ये तिची अटक बेकायदेशीर आहे असं दावा करत या पार्श्वभूमीवरती दिग्विजय पाटीलनी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज जो पुणे सत्र न्यायालयात त्यांनी दाखल केलेला होता वकिलांच्या मार्फत तो त्यांनी मागे घेतलेला आहे। हा अर्ज त्यांनी मागे का घेतला याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र हा अर्ज मागे घेऊन तो उच्च न्यायालयामध्ये अर्ज करू शकतो असं म्हटलं जातंय। आणि दुसरीकडे जर त्यांनी अर्ज 2 ते 3 दिवसांपूर्वी मागे घेतलेला आहे तर पुणे पोलीस पुढची कारवाई का करत नाहीयेत, पुणे पोलीस त्याला अटक का करत नाहीयेत हा देखील प्रश्न आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये तर पुणे पोलीस कारवाई करणार का अटकेची याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। अगदी मंदार, धन्यवाद तुर्तास माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।